बीडच्या गेवराईतील पाझर तलावाच्या मावेजा प्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पाझर तलावात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात मावेजा मिळावा या प्रकरणी 2016 साली बीडच्या न्यायालयाने निर्णय दिला, पण त्यानंतर 6 पानच बदलण्यात आली। हा प्रकार 2016 ते 22 या काळात घडला। या प्रकरणी सहाय्यक सरकारी वकील यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली। त्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब माझ्यासोबत आहेत। ठाकूर साहेब, ही वरवर जरी छोटी बाब वाटत असली तरी कोर्टालाच फसवण्याचा प्रकार घडलेला आहे। काय आपल्याकडे तक्रार आली होती आणि त्यानंतर कशा प्रकारे पुढचा तपास चालू आहे? याच्यामध्ये जी तक्रार पोलीस स्टेशनला काल प्राप्त झाली आहे त्यामध्ये कोर्टाचा जो मोबदला देण्यासंदर्भातला जो निकाल आहे त्या निकालामधले काही पानं हे बदलवून त्याचा बेनिफिट घेण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून आलेलं आहे। आणि या संदर्भात माननीय न्यायालयाला ज्यावेळेस निदर्शनास आलं की आपल्या जो निकाल प्रतीची गैरवापर होतो आहे तर त्यामुळे त्यांनी त्यांच्या लेवलला पहिले स्थानिक चौकशी केली आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे। आणि ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला असून कलम 420, 465, 467, 468, 471 या अन्वये आपण त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि त्याच्यामध्ये यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्ड आहे याचा तपास पोलीस करतायत। पण सर, या तक्रारीमध्ये एकूण किती रुपयाच्या संदर्भातले तो सगळा फ्रॉड असू शकतो किंवा किती व्यक्तीने हे सगळं केलंय हे काही कळू शकले नाही? यामध्ये अजूनपर्यंत आपल्याला अज्ञाताविरुद्ध कंप्लेंट दिलेली आहे, तथापि याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे म्हणजे माननीय न्यायालयामधला स्टाफ देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल किंवा जे बेनिफिशरी आहे ते देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील आणि आणखी कोणी असतील याचा आम्ही शोध घेऊ, त्या पद्धतीने त्यांना अरेस्टची कारवाई करू। कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।